शेतकरी मित्रांनो नमस्कार. पहिल्यांदा तर मी ही स्क्रीनवर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, जे की एक पेरणीचा आहे. तर पेरणीच्या व्हिडिओमध्ये जे आहे ती असं म्हणजे जुन्या काळातलं जशी पेरणीची तयारी असते, तर ते पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या. बरं, मी काय म्हणतो, वावर तयार करून घेऊया पेरणीसाठी. हो बाबा, आज दुपारीच निघूया. बाबा मी पण येणार. ऐकलं का, आम्ही पुढे जातोय वावर तयार करायला. तू मागून भाकरी घेऊन ये. हो, मी येते मागून भाकरी घेऊन. आज वावर नीट तयार झाला पाहिजे, मग पेरणीची काळजी नाही. हो बाबा, जमिनीत ओल पण चांगली आहे. आज मी पण मदत करणार वावर तयार करायला. जरा नीट धर रे, वावर चांगल खोल झालं पाहिजे. हो बाबा, आज पूर्ण शेत तयार करूनच जाऊ. आजोबा मी पण घट्ट धरून बसलोय. आई आपण आता बाबांकडे चाललोय ना? हो ग बाळा, त्यांना भूक लागली असेल, दुपारपासून वावरतच आहे. मग मी पण त्यांच्यासोबत भाकरी खाणार. बरं झालं आज वावर तयार झाला. आता उद्या बियाणं घ्यायला जावं लागेल. हो बाबा, यांचं चांगलं बियाणं घेतलं तर पेरणी. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली यांची पेरणी. तर आपल्या पेरणीचं काय, आपली पेरणी जी येते त्यावेळेस आपण नेमकं सोयाबीनच्या वेळेस जी तयारी करतो, तर ते नेमकं कोणती करतो, किंवा आपल्याला जे आहे ती योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर आपल्याला जे सोयाबीनची जी उगवण क्षमता आहे तर ती कमी होती. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यांदा सोयाबीनचं बियाणं निवडतो किंवा घरचं बियाणं निवडतो. घरचं बियाणं निवडत असाल तर 100% ही जी मी सांगणार आहे तर ते तुम्ही 100% तयारी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण घरचं बियाणं घेतल्याच्या नंतर आपण त्यातल्या 10 बिया किंवा जे तुम्हाला टाकू वाटतील तेवढ्या बिया घ्यायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, त्या टाकल्याच्या नंतर त्या 10 बियामधल्या आपल्याला जे आहे ते किती टक्के शेतकरी मित्रांनो आपल्या जी बिया उगवण क्षमता होतात तर ते पहिल्यांदा आपण बघायचं आहे. ह्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जे आहे ते आपली जे लागवड म्हणलं जातं की आपण पेरणी नेमकं किती पाऊस किती पडल्याच्या नंतर आपण जे आहे ती पेरणी करावी. तर शेतकरी मित्रांनो, 80 ते 100 मिमी इतका पाऊस जर झाला तरच आपण ते आहे ते पेरणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जे उगवण क्षमतेसाठी म्हणतो की उगवण क्षमता आपली चांगली व्हावी, त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी ही स्क्रीनवर जे आपल्याला औषध दाखवित आहे, जे की आपल्याला निवेश नावानं दिसत आहे, मध्ये फॉर्म्युलेशन येतं शेतकरी मित्रांनो. तर ही औषध आपण जे आहे ती बियाण्याला व्यवस्थित मध्ये म्हणजे आपलं बियाणं जे आहे ती पूर्ण असं चवळ्यावर टाकून त्यावर औषध शिंपडून शेतकरी मित्रांनो हाताने कधीच बियाणं जे आहे ती चोळायचं नाही. जर चोळलं तर आपलं जे आहे ते सालपट निघून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ही झालं ह्याच्यामध्ये औषध लावल्याच्या नंतर आपण जे आहे ते व्यवस्थितपणे त्याला सुकू देऊन पेरणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.